सकाळ माध्यम समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातील 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला। तर वाशीतील सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये ही फॅमिली गाईड्स या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय। 26 आणि 27 मार्चला 2 दिवस भाविकांना इथे मोफत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। तर पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी सकाळ माध्यम समूहाकडून करण्यात आली आहे। सकाळी पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर भाविकांना आता सकाळी 10:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पादुकांचे दर्शन घेता येईल। याचवेळी पद्मभूषण श्री एम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। शिवाय डॉक्टर पुरुषोत्तम राजमवाले हे अग्निहोत्र संपन्न करणार आहेत। तर शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा सूर संध्या हा सुंदर असा संगीतमय कार्यक्रम सुद्धा होणार आहे। त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचं दर्शन घेऊन या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सकाळ समूहाकडून करण्यात आलं आहे। तसंच पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता प्रसादाची ही व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था इथे होणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्वेता भालेकर यांच्याकडून। श्वेता, काय सांगाल? सध्या या ठिकाणी अगदी चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय। दिवसभर हा सोहळा पाहायला मिळणार आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये आता या सगळ्या भाविकांना दर्शन पादुकांचं लाभणार आहे। काय सध्याची परिस्थिती आहे, कशा भावना आहेत? अगदी मोहिनी, आपण पाहतोय आज सर्वांसाठी, अगदी राज्यभरातल्या सर्व भाविकांसाठी, मुंबईतल्या नागरिकांसाठी, नवी मुंबईतल्या नागरिकांसाठी अशी सोनियाचा देणू आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण आपण पाहतोय मोठ्या संख्येने त्या भाविकांची मांदिळी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने महिला भाविक सुद्धा इथे सहभागी झालेले आहेत। वारकरी संप्रदायांनी, संतांनी कायमच विश्व बंधुत्वाची भावना आपल्या राज्यामध्ये रुजवलेली आहे, तशी शिकवण आपल्या सर्वांना दिलेली आहे। आणि हाच कुठेतरी धागा पकडून सकाळ समूहाने सुद्धा हा अनोखा उपक्रम राबवलेला आहे। 18 संतांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने इथं महिला भाविक सुद्धा आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय त्यांची एकूण भावना आहे याविषयी? कसं वाटतंय ताई इथे येऊन? काय आपली भावना आहे? छान वाटलं आम्हाला येऊन। कुठून आला आहात? कोळ्यातून, सांगोला तालुका। आपण इथे आलेलो आहोत आणि 18 संतांच्या पादुका इकडे आहेत। 3 स्त्री संत आहेत, त्यांच्या सुद्धा पादुका इकडे आपल्याला पाहायला मिळतात। एक अनोखा असा योग सकाळ समूहानं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। काय भावना आहे? आपल्याला लय दिवसाचं दर्शन होते। छान वाटतं। तर आपण पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीची, एखाद्या मोठ्या उत्सवाची वाट पाहत असतो, त्याच पद्धतीने 2 दिवस हे महत्त्वाचे आहेत सर्वांसाठी। कारण संत महाराजांच्या पादुका इथे आलेल्या आहेत, त्यांचं पूजन आता आत होत आहे। थोड्याच वेळात हे पूजन झाल्यानंतर भाविकांना याचं दर्शन घेता येणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं इथे भाविक उपस्थित आहेत। रांग लागलेली आहे, यासाठी नोंदणी करण्यात आलेली आहे आणि नोंदणी झाल्यानंतर त्यांना मोफत आत प्रवेश दिला जाईल। त्याचप्रमाणे त्यांच्या महाप्रसादाची सोय सुद्धा सकाळ समूहानं केलेली आहे। एकूणच आपण वातावरण पाहतोय, अतिशय भक्तिमय आणि भारलेलं असं हे वातावरण आहे। मोहिनी, अगदी श्वेता, अगदी सुंदर असं वातावरण आणि मंगलमय या ठिकाणी संगीताचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकू येतोय। एकूणच अगदी भक्तिपूर्ण वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। आणि सध्या जर आपण या सगळ्या महिलांचा उत्साह आणि आनंद पाहिला तर खरोखरच सकाळ माध्यम समूहानं ही मोठी पर्वणीच त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्याचं आपण म्हणू शकतोय। अगदी या महिलांनी सांगितल्याप्रमाणे सांगोल्याहून अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे आलेले आहेत। त्यामुळे साधारणतः इथे महाप्रसादाची ही सोय असेल। मात्र जसं तू सांगितलं की इथे जे भाविक येत आहेत त्यांनी नोंदणी करणं गरजेचं आहे। त्यामुळे सगळ्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सकाळ समूहातर्फे करण्यात आलेलं आहे। दरम्यान याच ठिकाणी भाविकांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी सुद्धा। आपण पाहूया। महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा लाभलेली आहे। कोणत्याही भाविकाला दर्शन घ्यायचं असेल तर राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात जावं लागतं। आज एकाच ठिकाणी सगळ्याच साधू संतांच्या पादुका एका ठिकाणी जमलेल्या आहेत। हा एक आगळा वेगळा असा एक क्षण आहे, एक योगायोग जुळून आलेला आहे। काय सांगाल? हा खरोखरच एक कल्पकतेचा आविष्कार या ठिकाणी बघता येईल। संत महात्मे ज्या सदेहात राहत असताना त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच त्यांच्या पादुकांचं कार्य जगभर चालू आहे। आणि हे जे नियोजन आहे हे फार परिश्रमक केलेलं नियोजन असं वाटतं। हा सत्संग जो खऱ्या अर्थाने होणार आहे हे अवधूत गंगेचं एक स्थान म्हणून म्हटलेलं आहे। अवधूत गंगेच्या स्थानावरती अमृत प्राशन करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल खरोखर नियोजनकर्त्यांचा आभार मानले पाहिजेत।
एकाच ठिकाणी एकाच वेळेला सत्संगाद्वारे मोक्ष प्राप्ती करण्याचं साधन त्यांनी प्राप्त करून गेल्याचा हा विशेष आनंद सोहळा महाराष्ट्राचं नव्हे तर भारतातील ऐक्याचं प्रतीक म्हणून जगभर गणला जाईल असंही मला वाटतं. योगायोग तर आहेत, मात्र आपण पाहत आहोत की या ठिकाणी अनेक पादुका देखील आहेत आणि ह्या सगळ्याचं दर्शन खरं तर सगळे भाविक या ठिकाणी येऊन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशाच पद्धतीने खरं तर आज दिवसभर आणि उद्या देखील 2 दिवस असा हा सोहळा खरं तर वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांनी इथे येऊन या पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन जे ते सकाळ माध्यमाच्या वतीने आम्ही देखील करतो आहोत. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम TV, वाशी.